फिटनेसच्या नावाखाली आणखी एक बळी. मेहनत न करता शॉर्टकटनं बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन शेक घेतल्यानं एका 19 वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. ही दुर्दैवी घटना घडली आहे उत्तर प्रदेशातल्या कन्नौज जिल्ह्यातल्या आर्यन नावाच्या BSCत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत. आर्यननं काही दिवसांपूर्वी जिम जॉईन केली होती. त्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार जिममधल्या ट्रेनरनं त्याला लवकरात लवकर बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट्स दिले. मात्र कोणताही मेडिकल सल्ला न घेता आर्यन ती प्रोटीन पावडर नियमितपणे प्यायला लागला. प्रोटीन पावडर घेतल्यानंतर 2 दिवसातच त्याच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या, उलट्या व्हायला लागल्या, नंतर तोंडाला सूजही आली. कुटुंबातली लोकं घाबरली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं गेलं. मात्र प्रकृती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी त्याला कानपूरला रेफर केलं. कानपूरमध्ये 14 दिवस उपचार सुरू होते. त्यानंतरही त्याची प्रकृती खालावली आणि शेवटी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा फक्त एक मृत्यू नाही, हा एक इशारा आहे. कोणतंही सप्लिमेंट घेण्याआधी ते आपल्या शरीरासाठी सुरक्षित आहे का हे तपासण्यासाठी फॅमिली डॉक्टर किंवा नोंदणीकृत डायटिशियनचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मुळातच बॉडी बनवणं ही एक संथ प्रक्रिया आहे. महिनाभरात बॉडी अशा भूलथापांना बळी पडून अनेकदा अनधिकृत किंवा भेसळयुक्त प्रोटीन पावडर विकली जाते. अशी उत्पादनच काही वेळा जीवघेणी ठरतात. जर तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घेत असाल तर किडनीवर ताण येऊ नये म्हणून भरपूर पाणी पिणं आवश्यक असल्याचंही सांगितलं जातं. जिम करताना प्रोटीन पावडरवर नाही तर नॅचरल डाएटवरती जास्त भर देणं केव्हाही सुरक्षित आहे का? काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.